धन्यवाद समीरजी सोमणे सर, ज्यांच्या गोड वाणीतून आज इतिवृत्तांत या संपूर्ण स्पर्धेचा ऐकलात. ज्या आवाजानं सगळ्यांना महाराष्ट्रभर मंत्रमुग्ध केलं आहे ते समीरजी सोमणे सर रजा घेत आहेत. त्यांचंही करूया सरचे स्वागत. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं या गावचा आवाज गीतेश साडेकर, अनुज भागीत यांचाही आवाज आपण 2 रजनीमध्ये ऐकला. आजही अनुज भागीत यांचा आपण आवाज ऐकू. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना स्कायरा 11 वहाळ वर्सेस गावदेवी बेलवली या 2 संघादरम्यान लढत. टॉस जिंकला स्कायरा 11 वहाळ संघानं स्वीकारलं सरळ प्रथम फलंदाजी. ताकद राहिली फलंदाजीची. मागचा सामना दोन्ही संघांनी मात्र अतिशय उत्तमरित्या जिंकला. एका बाजूला विचार केला तर मात्र गावदेवी बेलवली संघानं क्लोज काउंटर दोन्ही बाजूनं चांगला खेळ दाखवला. प्रणीत गायकरची गोलंदाजी कोण विसरेल. भले ही आकाश चोरगेच्या फलंदाजीनं बेलवली संघ जिंकला जरूर, परंतु सूरज सावंतनं टाकलेले शेवटचे ते 2 बॉल, तेव्हा आलेल्या 2 विकेट्स आणि त्यानंतर मात्र एका षटकामध्ये प्रणीत गायकरनं दिलेली 1 धाव आणि याच्यामुळेच 49 धावा 2.4 बॉलमध्ये असताना 4 षटकांच्या खेळानंतर ढवळेपाडा संघ 51 जमू शकला. आणि त्यानंतर मात्र तब्बल शेवटच्या षटकाने 20 धावा असताना आकाश चोरगेने त्या कुठल्या आणि त्याच्यामुळे बेलवली संघ जरूर जिंकला. एका बाजूला स्कायरा 11 वहाळ संघाचा विचार केला तर त्या संघानं अगदी सहजच पनस डोंगरी संघाला पराभूत केलं आणि अगदी रुबाबात पुन्हा एकदा क्रिकेटवर असले दादागिरी प्रस्थापित करत स्कायरा 11 वहाळ संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. वळूया आपण दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना. प्रयास कोळी आणि नॉन स्ट्राईकला मात्र समीर नाईक, एक ॲथलेटिक्स. गोलंदाजीच्या मार्कवर सूरज सावंत. पहिल्याच बॉलवर मात्र तडाखा 1 बाउन्स जातोय वाईड विकेटच्या मधून. हा खणखणीत चौकार. या दरम्यान मात्र सोमनाथ पाटील काजू यांच्याकडून मात्र आपण पाहतोय बेलवली संघाला शुभेच्छा येत आहेत. त्यांचंही करूया आपण सरचे स्वागत. गोव्यावरून ते आत्ताच आलेत, त्यांचंही करूया आपण सरचे स्वागत. पहिल्याच बॉलवर प्रयास कोळीचा हा क्लास पाहिला आणि तो क्लास कंटिन्यू करताना मात्र इथे ठोकला चौकार. 4 षटकांचा खेळ. अगो टप्प्याचा बॉलला दिशा दिली आहे. फाईन लेगच्या मधून भरधाव वेगानं काय सुरेखरित्या इथे मात्र आपण पाहतोय फलंदाजी लाजबाब होताना निहाळतोय, अनुभवतोय. लागोपाठच्या 2 बॉलवर मात्र आपण पाहतो 2 चौकार खणखणीत. ते लाल लाल कुकू हे गाणी मात्र आपण ऐकलं. चला बेलवली संघ सामना सुरू करायचा आहे. 15 मिनिटांमध्ये पहिले 3 षटकं तुम्हाला ट्रॅव्हल करायचे, त्याची नोंद घ्या. स्वतः पंच तुमच्यापर्यंत जात आहेत, सांगतायत बाबा फिल्डिंग लावून घ्या, वेळ घेऊ नका तुम्ही. तर नितीन डीजे यानं गाणी लगावलं लाल लाल कुकू, परंतु आजकाल ते कुंकू राहिलंय कुठं. कुंकूची जागा घेतली छोट्या छोट्या टिकलीनं. टिकली तर टिकली, नाहीतर हुकली. त्याच्यामुळे या टिकलीला, कारण कुंकूला फार महत्त्व होतं पहिल्या काळामध्ये, परंतु ते महत्त्व गमावलं. प्रत्येक माणसाला माहीत आहे जुन्या पद्धती. पैसा कमी जरूर होता, परंतु माणूस स्वाभिमानानं जगत होता. माणुसकी अमाप होती. हातात हात घालत माणसं राहत होती. घरामध्ये वडिलांसोबत मुलाला जायची सोय नव्हती, परंतु आजकाल दोघांची सोय एकत्र करताना पाहतो. एकाच ग्लासामध्ये पितात. प्रश्नच संपला. चांगला बॉल ट्रॅव्हल केला स्क्वेअर लेगला. चंद्रशेखर मात्र बॉलचा पाठलाग करतोय जरूर. सिंगल रन, दुसऱ्या रनचा प्रयत्न, भरधाव वेगानं 2 रन्स कंप्लीट. जेवढ्या सुंदर फटकेबाजी तेवढी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. प्रयास कोहलीचा क्लास कायम राहिला आहे, पण नॉन स्ट्राईक
उभा असलेला समीर नाईकची रनिंग मध्ये त्याला कोणी तोड देईल असं मला अजिबात वाटत नाही. कारण एकाच वेळेला 10 या सर्कलला संपूर्ण ग्राउंडला फेऱ्या मारू शकतो एवढा स्टॅमिना समीर नाईकमध्ये राहिला आहे. त्याच्यामुळे समीर नाईकचा ॲथलेटिक्सपणा आम्ही अनेक मैदानामध्ये पाहिला आहे. पहिल्या 3 बॉलवर तब्बल 10 धावा जोडतोय प्रयास कोळी. हवेत राहिलाय बॉल, बराच वेळ हवेत राहिला. सगळ्यात मोठी विकेट जी आवश्यक होती बेलवली संघासाठी. अनेक सामन्यामध्ये ज्या प्रयास कोळीनं बेलवली संघाची गोलंदाजी धुवून काढली होती आणि पहिल्या 3 बॉलवर दाखवलंही, परंतु सूरज सावंतचा पलटवार, अभिषेक चोरगेन टिपला झेल, संपला प्रयास कोळीचा खेळ. आजकाल लग्नाच्या अगोदर किती जाऊन येतात बघा बिचारा सगळा एकदा. हे गाणी सगळी गाणीच राहिली, आता फक्त नाणी सगळी नाणीच राहिली आणि वाणीला काही महत्त्व राहिलं नाही. त्याच्यामुळे पिढी बदलली आनंदबुवा आणि सगळंच बदललं. येणाऱ्या काळामध्ये काय आणखीन पाहायला मिळेल, बापाच्या खांद्यावर मुलांची प्रेतं यायला लागली. ही सगळ्यात वाईट परिस्थिती या कलियुगामध्ये होतीये. याला कारण आणि जबाबदार कोण आहे याचा एकदा विचार या सगळ्यांनी करायला हवं. शिस्त, डिसिप्लिन प्रत्येक घरामध्ये होता, पैसा नव्हता. याच मैदानावरती असलेली कित्येक मुलं आज गाड्यांच्या पाठीमागे जाऊन सिगारेटचे झुडके मारताना कित्येकांना पाहिलंय. वय वर्ष 18, वय वर्ष 17, वय वर्ष 22, 20, वय वर्ष 25 आणि ते बाबांना घरात सांगतात तू माझ्यासाठी काय केलंय. एक चांगला बॉल इथे मध्ये ट्रॅव्हल केला. एक फलंदाज प्रयास कोहली परतल्यानंतर ज्या प्रकारचे सूरज सावंत पलटवार केला. नवीन फलंदाज प्रतीक पाटील एक अतिशय उत्तम दर्जेदार खेळाडू म्हणून त्याची ओळख राहिली आहे. तो प्रतीक पाटील मात्र पहिला बॉल डॉट खेळतोय. पहिल्या 3 बॉलवर 10 धावा आणि आता मात्र 5 बॉलमध्येही 1 बाद 10. हवेत राहिलाय बॉल, हवेत राहिलाय बॉल. बराच वेळ वाट पाहिली आणि स्वतः क्षेत्ररक्षक स्वतः बॉलर सूरज सावंत मात्र झेलच्या खाली गेला. उत्तम झेल टिपला. प्रतीक पाटील सारखा एक तगडा ताकदवान फलंदाज झेल टिपला आणि या षटकाचा शेवट मात्र सूरज सावंतनं लाजवाब केला. पहिल्या षटकाचा खेळ पाहिला. पहिल्या 3 बॉलमध्ये 10 धावा आणि षटक संपल्यानंतर 2 बाद 10. नाहीये याची नोंद घ्यायची आहे. वाऱ्याचा पैसा वारेवर गेला आणि जमिनीचा मालक वॉचमॅन झाला. त्या वॉचमॅन होण्यासाठी सुद्धा सेटिंग लावावी लागते, हेही लक्षात घ्या. कारण तुम्ही त्या जमिनीचे पैसे भरमसाठ घेतलेले असतात आणि मग पहिल्यांदा गाडी घेता, बंगले बांधता आणि मग मस्तपैकी सोना करता आणि मग सोना पटवता आणि हे सगळं करता करता ते कधी संपतात हे कळत नाही. कारण याला मुख्य कारण असं आहे, खऱ्या अर्थानं ज्या एखाद्या माणसाची लायकी 1000 रुपयाची असते ना, त्याच्या हातात करोड रुपये आले की त्याला असं वाटतं की हे पैसे माझ्या आयुष्यावर संपणारच नाही आहेत आणि मग लाईफ बॉय वापरणारा माणूस संतूर वापरायला सुरुवात करतो. कारण त्याला असं वाटतं की मीही थोडंसं चांगलं दिसावं आणि या संतूरच्या नादामध्ये मग मात्र लाईफ बदलतं. ते बदललेलं लाईफ पाहतो, क्रिकेट पाहतोय. क्रिकेटनेही भरधाव वेगानं बदल घेतलेत. खूस बदलले क्रिकेटनं. एकेकाळी 6 षटकांच्या खेळामध्ये 36 धावा झाल्या ना, तो गोलंदाज सांगायचे हां आम्ही हमखास हा सामना जिंकू देऊ, हमखास. परंतु आजकाल 100 झाल्या ना तरी गोलंदाज सांगतात थोडं जास्तच पाहिजे होत्या, 10 धावा कमी पडल्या. त्याच्यामुळे बदललेली क्रिकेट पाहतोय. गोलंदाज अजय पाटील ज्याने मागच्या सामन्यामध्ये 17 धावा खाल्ल्या होत्या. आतापर्यंत निष्प्रभ ठरलेला खेळ अजय पाटील झालाय, पण या खेळामध्ये काय करेल. नवीन फलंदाज पाहतोय आपण स्ट्राईकवर. समीर नाईकचा हा फटका मी तू जरूर झालं. दोघांचा कॉल चुकला, दूर राहिला, परंतु अखेरकार चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलंय. दूर होता बॉल बराच. अभिषेक चोरकेचा चांगला प्रयत्न जरूर राहिला. बॅकअप होता तुषारचा. रन्स मात्र मिळत आहेत 2.
जीवाच्या आकांतानं खेळ सुरू आहे. या 2 धावेनं समीरनं मात्र आपलं स्वतःचं खातं उघडलंय. समीर नाईकचा हा खेळ अतिशय उत्तमरित्या पाहिला आहे. संघात सुजल घरत नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे. अजय पाटीलनं पहिल्या बॉलवर 2 धावा बहाल केल्या. धावपळकर धावा लागतायत त्या 12. स्वीपचा हा प्रयत्न सक्सेसफुल. सिंगल रन्स मात्र मिळेल. वल्लभ रजनीमध्ये खऱ्या अर्थानं संघ रनरअप जरूर राहिला बेलूर संघ. त्याच्यामध्ये तुषारची कामगिरी जेवढी महत्त्वाची आहे ना, जे अभिषेकनं गोलंदाजी केली 6 बॉलमध्ये 9 धावा वाचवताना तुषारनं वाचवलेला षटकार, त्या स्पर्धेमध्ये मात्र सर्वोत्तम फिल्डिंग राहिली. आणि मी नेहमी सांगत आलो आहे खऱ्या अर्थानं अनुज की क्रिकेटमध्ये बॅटिंग आणि बॉलिंगपेक्षाही कणा काय ना क्रिकेटचा ते फिल्डिंग डिपार्टमेंट. कारण फिल्डर जर व्यवस्थित नसतील ना तर तुमचा खेळ खराब होणार. तुम्हाला ज्या मालिकावीर सिरीज मिळत आहेत ना बाईक, प्रत्येकाला असं वाटतं की नाही मी माझ्या हिमतीवर कमावली. असं मुळातच नसतं. टीमवर्कच असते. प्रत्येकजण तुम्हाला सपोर्ट करतो, प्रत्येकजण तुमच्या पाठी राहतो. टीममधल्या प्रत्येकाला वाटत असतं की तुला बाईक मिळावी, त्यासाठी प्रत्येकाचे एफर्ट्स असतात, म्हणून ती बाईक तुम्हाला मिळते. खोलवर टप्प्याची गोलंदाजी खूपच सुंदर त्या लॉंग ऑफला ट्रॅव्हल केला. अभिषेक पुन्हा बॉलच्या खाली येईल. अभिषेकला बॉलनं फॉलो केलाय. कुठेही जाऊ दे अभिषेककडेच बॉल जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे होतोय. 1 रन्स मात्र मिळते सुजलला. सुजलच्या एका रन्सनं संघाची धावसंख्या 9 बॉलच्या समाप्तीनंतर 2 बाद 14 धावा. आतापर्यंत चांगला सामना दोन्ही संघांसाठी सुरू आहे. दोन्ही लढवय्ये संघ आहेत. एका बाजूला स्कायरा 11 वहाळ संघानं सगळ्यांना प्रभावित केलाय, तर यंदाचा मोसम गावदेवी बेलूर संघासाठी खूप बहारदार राहिलाय. खऱ्या अर्थाने या सामन्याचा आनंद घेताना अनंता पाटील बेलवली म्हणजेच खऱ्या अर्थानं जय मल्हार हॉटेलचे मालक अतिशय उत्तमरित्या कामगिरी त्यांचीही राहिली. स्कूपचा पुन्हा एकदा प्रयत्न राहिलाय. जोरदार रनिंग बिटवीन द विकेट. काय सूर्यक्षेत्ररक्षण पुन्हा एकदा तुषारचं. चांगला स्कूप होता, चांगला स्वीप होता समीर नाईकचा. रन्स मात्र मिळते फक्त 1. चांगले फिल्डिंगची रचना कर्णधारानं खूप छानरित्या केली आहे आणि त्याच्यामुळेच की काय रन्स मात्र इथे वाचल्या जात आहेत. अतिशय उत्तमरित्या बॉलला स्वीप जरूर केला समीर नाईकनं, पण त्याला रन्स मात्र मिळतीये ती फक्त आणि फक्त 1च. आणि एका रन्सनं 15 या धावसंख्येवर मजल मारतोय स्कायरा 11 वहाळ संघ. अजय पाटील आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलाय. 5 धावा त्यानं मोजलेत. सुजल घरत ऑन स्ट्राईक. राईट आर्म राऊंड द विकेट. फटका व्यवस्थित लगावलाय. सुंदररित्या पीक केला. पहिल्यांदाच ऑफ स्टिकच्या बाहेर निघाला आणि स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जरूर आहे, पण त्या डोक्यावर मात्र उडवला हा आसमानी षटकार. आता या गाण्यावर काय बोलायचं. माझीच गाडी, माझीच माडी आणि माझ्याच बायकोची गोलगोल साडी, याच्यामध्ये विसावलेली ही सगळी दुनिया वाह्यात चालली आहे. आता धोत्रात नाही राहिलं, तर आता मात्र ड्रेसमध्ये सगळं गमावलंय. हे लक्षात घ्या मित्रांनो. DJ मास्टर मात्र खूप चालाक आहे. त्याला माहीत आहे की याला काय पाहिजे आणि अशा प्रकारचे संगीत लगावले जात आहेत. प्रत्येक गाण्यामध्ये काहीतरी मर्म असतो, परंतु या बॉलवर मात्र मागच्या बॉलवर ठोकलाय षटकार. नशिबाच्या धावा मिळत आहेत. नशिबाच्या धावा. बॅटची कडा, कीपर चुकला, फाईन लेग क्षेत्र चकला आणि या शेवटच्या बॉलवर मात्र धावा आल्या तब्बल 4. शेवटच्या 2 बॉलवर 10 धावा आल्या आणि त्याच्यामुळेच सुस्थितीमध्ये स्कायरा 11 वहाळ संघ जाऊन ठेवतोय. तर 2 बाद 25. दोन षटकांचा बाजू विकेट संपला. 25 धावा बोर्डवर लागला. फिल्डिंग लावून घ्या. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकायची आहेत, याची नोंद घ्या. डिसिप्लिन क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची आहे. पंच वारंवार खुणावत आहेत, सांगतायत, लक्ष सगळ्यांचं असावं. टायमिंग अलर्ट आहे, याची नोंद घ्या. षटक क्रमांक 3 अभिषेक चोरगे. कशा प्रकारचं राहील. सुजल घरतनं
10 धावा शेवटच्या 2 बॉलवर अजय पाटीलवर कुठल्या आणि संघाला पुन्हा एकदा सुस्थितीमध्ये घेऊन आला. 25 धावा बोर्डवर लागलेत. अतिशय उत्तम दर्जाची ही सुनियोजित स्पर्धा. मात्र अमितजी गायकर, सचिनजी गायकर, सुदर्शन गायकर, त्याचबरोबर सतीशजी गायकर, सगळी मंडळी, विशाल ठाकूर असेल, आजकाल मिरचीशिवाय भेलपुरीच होत नाही. त्याच्यामुळे भेलपुरी फार महत्त्वाची झाली. पूर्वी भेल म्हटली ना की लाह्याच समजायचे आम्हाला. दाभोळकर धावा लागली बरी, दाभोळकर धावा लागले तब्बल 30. आणि अशा प्रकारे अभिषेकचा बॉल मात्र थोडासा खराब राहिला मागचा. डायरेक्ट हिटचा हा प्रयत्न, सप्पी अपेक्षी लेग बायची रन्स मात्र येते आणि दाभोळकर धावा लागल्या त्या तब्बल 31 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि या षटकाचा विचार केला तर एक बॉलचा खेळ मात्र शिल्लक राहिलाय. 31 धावा आतापर्यंत रिस्ट्रिक्ट केलाय बेलोरी संघाच्या गोलंदाजांनी, ते म्हणजेच फलंदाजाला. 5 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त धावा आल्या त्या 6. या षटकामध्ये अभिषेक चोरगेनं कमालीची गोलंदाजी आतापर्यंत टाकली आहे. शेवटच्या बॉलवर या धावा किती येतील. षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि स्ट्रायकर मात्र पाहतोय घनश्याम पाटीलला. व्यूहरचनेमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जात आहेत. अतिशय उत्तम दर्जाचा क्रिकेट मात्र संपूर्ण रजनीमध्ये आपण सगळ्यांचा पाहिलाय. कमालीचा फटका आहे. रिकामी जागा हेरली, नुसती हेरली नाही, इथे मात्र चपराक लगावली कव्हरच्या डोक्यावरून. खऱ्या अर्थानं टायमिंगचा सुवर्णमध्ये साधत अगदी सुईतून दोरा ओवा एवढा सुंदर फटका सजवला आणि हरिहरन घनश्याम पाटील इथे मात्र उडवला. शेवटच्या बॉलवर षटकार. धावा बोर्डवर लागल्या. 3 षटकांचा खेळ संपला. शेवटच्या बॉलवर जर विचार केला ना तर पहिल्या षटकामध्ये सूरज सावंतला शेवटच्या बॉलवर विकेट मिळाली, परंतु त्यानंतर मात्र अजय पाटीलच्या शेवटच्या 2 बॉलमध्ये 10 धावा आल्या आणि इथेही अभिषेक चोरगेच्या शेवटच्या बॉलवर घनश्याम पाटीलनं अतिशय नेत्रदीपक फटका षटकार ठोकला. आता मात्र उरलेल्या 6 बॉल्समध्ये ज्या प्रणित गायकरनं मागचा सामना खऱ्या अर्थानं आपल्याकडे फिरवण्यामध्ये सिंहाचा वाटा रचला. एका षटकामध्ये फक्त एकच धाव दिली, तोच प्रणित गायकर असेल गोलंदाजीच्या मार्कवर, तर सुजल घरत असेल मात्र स्ट्राईकवर. या षटकातील पहिला बॉल फुलर लेनचा बॉल. पुन्हा एकदा टाइम जरूर मिस टाइम झालाय आणि एक चांगला झेल तिथे मात्र टिपला रोहित पाटीलनं आणि सुजल घरत बॅक टू डग आउट. होता जरूर, परंतु फटका फसला. वैयक्तिक 6 बॉलमध्ये ज्यानं 15 धावा ठोकल्या, 1 षटकार 2 चौकार सहित घनश्याम पाटीलनं सुजल घरतनं मात्र चांगली भरीव कामगिरी केली आणि घनश्याम पाटीलनं 2 बॉलमध्ये आता पण 7 धावा. अशा प्रकारे बोर्डवर धावा मात्र लागलेत, त्यात तब्बल 37 धावा. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज धीरज पाटील असेल स्ट्राईकवर. 5 बॉल प्रणित गायकर ज्याने मागच्या सामन्यात कमाल षटक हाताळलंय, तोच पुन्हा एकदा मात्र स्लॉक षटक हाताळताना पाहतोय. गावदेवी बेलवली वर्सेस स्कायरा 11 वहाळ या 2 संघादरम्यानचा दुसऱ्या फेरीतील ही दुसरी लढत आपण पाहतोय. अतिशय उत्तम खेळ करणारे दोन्ही संघ आहेत. यंदाचा मोसम दोन्ही संघाने गाजवलाय, त्याच्यामुळे गाजवणारे हे 2 संघ आहेत. धीरज पाटील ऑन स्ट्राईक. प्रणित गायकर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर.
दूरवर टाकलेला बॉल होता जरूर. धीरज पाटला नीटचा टाइम करता नाही आला आणि अक्कू टप्प्याच्या बॉलवर मात्र रन्स मिळते ती फक्त आणि फक्त एक. व्हेरिएशन पाहिलं प्रणित गायकरचं आणि या व्हेरिएशनच्या मुळेच रन्स मात्र मिळते एक आणि एका धावेनं 38 धावा बोर्डवर लागत आहेत. 4 बॉलचा पूर्वार्ध शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये घनश्याम आपला टार्गेट काय सेट करेल. अतिशय उत्तम आणि दर्जेदार खेळाडू, वेल प्लॅन करत खेळणारा खेळाडू आहे तो घनश्याम पाटील. या 4 बॉलमध्ये नेमका काय चमत्कार दाखवेल की प्रणित गायकर त्याला रोखून धरेल. 30 पृथक्करण मात्र केलं जात आहे. अतिशय उत्तमरित्या खेळ सुरू आहे. प्रणित गायकरनं आज या धावपट्टीचा प्रॉपर वापर केलाय कारण कालच्या दिवसामध्ये 40-42 धावाच व्हायच्या, मॅक्झिमम 48चा टार्गेट होता आणि या मैदानावरचा संपूर्ण स्पर्धेमध्ये हायेस्ट धावांचा पाठलाग मात्र बेलवली संघानं 55चा केलाय. त्याच्यामुळे चांगला टार्गेट सेट असताना सुद्धा पाठलाग झालाय. पण इथे नव्या कोऱ्या सामन्यामध्ये मात्र पहिल्यांदा टार्गेट काय सेट होईल. नवीन फलंदाज आपण पाहतो आशीर्वाद ठोकल. प्रणित गायकर पुन्हा एकदा राईट मोर दी विकेट. सुंदर गोलंदाजी, लेंथ गोलंदाजी, परफ्यूम डिलिव्हरी म्हणजे नेमकं काय ना ते हेच असतं. परफ्यूम डिलिव्हरी, नाका जवळून बॉल आपला सुगंध दरवळत किपरच्या हातामध्ये विसवतो ना, ती परफ्यूम डिलिव्हरी पाहिली. 350 हा डॉट बॉल होता या स्पर्धेमधला. मयूर पाटील गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये सांगतायत की तब्बल 350 डॉट बॉल. नाही दाखवू टप्प्याची गोलंदाजी, काय सुरेख मी म्हटलं होतं की या धावपट्टीचा प्रॉपर वापर गोलंदाज प्रणित गायकरनं केलाय. अतिशय उत्तमरित्या हाताळले षटक. 5 बॉलमध्ये धाव दिली आहे फक्त एक. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा एका षटकामध्ये 1 धाव देत अफलातून कमालीची गोलंदाजी पंच वळतायत. आपण पाहूया डीके सरांना वाईट साठी मात्र रिव्ह्यू येतोय, त्याच्यामुळे डिस्कशन केलं जाईल या शेवटच्या बॉलवर नेमकं काय घडलंय पाहूया. आपण पंचांना आपण रेफर करूया. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्याच्यामुळे शेवटच्या बॉलवर मात्र एकही रन नाहीये. जोरदार आले होऊ द्या पुन्हा एकदा प्रणित गायकर साठी, ज्यानं धावा दिल्या फक्त आणि फक्त एकच आणि तब्बल 2 विकेट्स त्याने कमावले. आपली गोलंदाजी आज मात्र कंजूशी केली आहे ती म्हणजेच प्रणित गायकरनं. दोन्ही सामन्याची आज मात्र कंजूशी केली आहे ती म्हणजेच प्रणित गायकरनं. दोन्ही सामन्यामध्ये कमालीची गोलंदाजी करत 2 षटकांचा विचार केला प्रणित गायकरच्या आज संपूर्ण रजनीमध्ये. तर 2 षटकामध्ये धावा दिल्या त्यांनी 2 आणि तब्बल 5 फलंदाजांना बाद केलेत. अफलातून गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. 38 धावा बोर्डवर लागल्या. जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. 39 धावांची गरज आहे. 39 धावांचा पाठलाग गावदेवी बेलवली संघ कसा करेल की मागच्या प्रमाणेच उत्तम आणि दर्जेदार गोलंदाजी करत या संघाला रोखून धरला जाईल का. उत्तरार्ध कशा प्रकारचे रंगेल ऐकूया. याच गावचा आवाज, याच गावची ओळख, नवी पहचान अनुज पागित. धन्यवाद महागुरु आमचे गुरुवर्य दिनेशजी पाटील बेलवली आणि आमचेच गावचे गीतेश सर साडेकर अजिवली, त्यांचे देखील मनापासून आभार असणार आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ अजिवली आयोजित मान्य श्री डॉक्टर रवींद्र अनंत शिसवे IPS ट्रॉफी
ॲडिशनल कमिटेटर ऑफ स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट SID यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्ताने नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. दिनांक 17 मार्च ते 21 मार्च या कालावधीमध्ये केलेली ही स्पर्धा आहे. दोन पंच मैदानाकडे वळत असताना सत्यपानजी काकडे सर आणि त्यांच्या समवेत आमचे जीवनजी गामंड सर यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असणार आहे. आजच्या दिवसातील पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय. DK सर बेलवली गावचे. तर बेलवली टीमचा कट्टर समर्थक तुषार पाटील यांचा देखील वाढदिवस आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सलामी वीर जोडी मैदानावरती एका बाजूला अजय पाटील आणि आकाश चोरगे दोन मुख्य फलंदाज मैदानाकडे रवाना झालेले आहेत. येणारे 24 चेंडू आणि 39 धावसंख्येची गरज असणार आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आहे. येणारे 24 चेंडू आणि 39 धावसंख्येची गरज असणार आहे. कोणता संघ जिंकेल या मॅच मध्ये येणारे 24 चेंडू सांगून जातील. सुजल गायकर आपण त्वरित समालोचक कक्षाशी संपर्क साधायचा आहे. नक्कीच हायवे ब्रेक च्या ग्रुपचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. या स्पर्धेसाठी त्यांचं मोलाचा वाटा लागलाय. या स्पर्धेसाठी नक्कीच दररोज 4-4 वाजेपर्यंत जागणं म्हणजे सोपं नाहीये दिनेश सर. नक्कीच चांगलं स्ट्रगल आहे अजिवलीच्या हायवे ब्रेकच्या बॉईज कडून आपण पाहतोय. शेखर माली देखील आहेत. अक्षय चव्हाण देखील आहेत. सर्वांचं मनापासून आभार असणार. या स्पर्धेच्या माध्यमातून ओळव्या मॅच कडे तो स्पीडअप करायचंय. दोन्ही संघांना मी विनंती करतोय. स्कायरा 11 वाहल आणि गावदेवी बेलवली स्पीडअप करायचंय. गोलंदाजी ट्रॅकवर प्रथम गोलंदाज स्कायरा 11 वाहल संघाकडून येणार घनश्याम पाटील. नेत्र दीपक फटके त्याच्या माध्यमातून आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिले. तोच घनश्याम येतोय. प्रथमच गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. येणारे 24 चेंडू 39 धावसंख्येची गरज असणार आहे. लेट्स प्ले गेम ऑन. ओ पहिला चेंडू अकुल टप्प्याचा चेंडू होता. टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. चेंडू निर्धाव चेंडूची सुरुवात होतीये. नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय थोडीशी फेरबदल करत असताना आपल्या टीम मध्ये. मागच्या मॅचचा आपण विचार करायला गेलो तर घनश्याम याने दुसरी ओव्हर टाकली होती. परंतु या मॅच मध्ये प्रथम गोलंदाजी करण्यासाठी बराच काळ हवेमध्ये चेंडू कॅच ड्रॉप होतीये मैदानामध्ये. आकाश चोरगे नामक फलंदाजाची कॅच ड्रॉप होतीये. तर नक्कीच उत्कृष्ट स्कोरर आपण ज्यांच्याकडे पाहिलं जातं मयूरजी पाटील त्यांच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती कळतीये की या स्पर्धेतील 52वी कॅच ड्रॉप होतीये. ऑन स्ट्राइक अजय पाटील. ते शेकोटी पेटवले ते तिथे भिजवायची आहे. मैदानामध्ये धूर येतोय. आपलीच मॅच चालू आहे
त्यामुळे आपलं सहकार्य अपेक्षित असेल. जे शेकोटी पेटवले ते विझवा. विनंती असेल तिथे जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती असेल की ते शेकोटी पेटवू नका, थोडंसं कोऑपरेट करा. नक्कीच सहकार्य करायचंय. हो यावाला चेंडू आडव्या बॅटेने चेंडू गेलाय सीमा रेषा पार, येतोय अजय पाटीलच्या बॅट मधून चौकार. कारण उशीर होतोय. चांगला फटका अजय पाटीलच्या बॅटमधून पाहिला गेला. जो घनश्याम हामी उडत होता त्याला मात्र ब्रेक लावण्याचं काम खऱ्या अर्थाने केलंय. तर बॅट्समन अजय पाटीलला चेंडूची पूर्तता करायची मैदानामध्ये. नक्कीच बॉल बॉय आपण मैदानामध्ये जायचंय, स्पीडअप करायचंय. पहिलेच 2 चेंडू चॉईस करायचे होते. परंतु इथे बेलेला महत्व द्यायचंय. कालच्या दिवसामध्ये आपण विचार करायला लागलो तर कालची रजनी देखील लवकर उरकली होती. या टायमाला लाईव्ह वाले झोपले होते. तर नक्कीच हायवे ब्रेकचे अध्यक्ष आकाशभाई सार्डेकर आपण देखील यायचंय. आपलं देखील सरचे स्वागत असणार आहे. उपाध्यक्ष अजय चौधरी, पुन्हा एकदा तयार घनश्याम. गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म राऊंड दी विकेट. ओ यावाले चांगला चेंडू होता. टप्पा खाल्ल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात निसावतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होतीये. एका चेंडूवर मार खाल्लाय तर एक चेंडू चांगलं काढतोय घनश्याम. ओ चांगला चेंडू आहे. यावेळेस पायाला चेंडू अडधलतोय आणि ओव्हर नंबर 1 समाप्त होतीये. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा लागतायत त्या 5. आता येणारे चेंडू असतील 18 आणि 34 धाव संख्येची गरज असणार आहे. एकोणचाळीस धावांचा पाठलाग करत असताना आपण गावदेव बेलवली टीमला पाहतोय. पहिलं षटक राहिलं मी तर म्हणेन गोलंदाजी करत असताना स्कायरा 11 वाल टीमसाठी चांगलं षटक हाताळलं. घनश्यामच्या विरोधामध्ये एक चौकार अजय पाटीलने केला, दाखवला देखील, परंतु तेवढ्याच ताकदीचं कमबॅक इथे मात्र घनश्यामने केला. याने 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असतील ते मात्र 34 धावांचं धावा आणि चेंडूंचं अंतर वाढत चाललाय. कशा रीतीने गोलंदाजी केली जातील, इथून 18 चेंडूमध्ये 34 धावा वाचवल्या जातील का, की पुन्हा एकदा आकाश सोरगे आणि अजय पाटील आपला ताकदवान खेळ करत हा सामना मात्र विजय संपादन करेल. अनुज नक्कीच इथून 18 चेंडू आणि 34 धाव संख्येची गरज असणार आहे. इथून कोणता संघ जिंकेल तो बापदेव पाली या संघासमोर लढत देणार आहे. म्हणजेच ती लढत असणार आहे सुपर 5 साठी. नक्कीच या स्पर्धेतील 1327वा चेंडू फेकत असताना प्रतीक पाटील येतोय. ओव्हर नंबर 2 आपल्या टीम कडून स्कायरा 11 बहाल. 18 चेंडू आणि 34 धावा डिफेंड करत असताना पुन्हा एकदा तयार. ओ शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु फिल्डर आहेत त्या ठिकाणी. मिळतीये ती एक सिंगल. एका सिंगलने संघाचं धावपळक जाऊन पोहोचले ते 6 या आकड्यावरती. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम करतंय सध्याच्या घडीला बेलवली संघ. सिंगल डबलने काय फरक पडणार नाहीये स्कायरा 11 बहाल या संघाला, परंतु इथून चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल मैदानामध्ये. यावेळेला स्लॉप केलाय, चेंडू जातोय सीमा पार. अजय पाटीलच्या बॅट मधून देखना षटकार.
आता येणारे चेंडू आहेत 16 आणि 27 धाव संख्येची गरज आहे. इथून मात्र अजय पाटीलचा बोलबाला मैदानामध्ये. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅट मधून अद्याप येतोय. धावपळकावरती धावा आहेत त्या 12. 16 चेंडू आणि 27 धाव संख्येची गरज. यावेळेस वाईट यॉर्कर होता, परंतु यावेळेस बीट झालेत फलंदाज आणि एक निर्धाव चेंडूची सांगता होती. डॉट चेंडू येतोय. आता येणारे चेंडू असतील 15 आणि 27 धाव संख्येची गरज असणार आहे. एक एक चेंडूचं महत्व बेलवली टीमला सुद्धा माहिती आहे. एक एक चेंडूचं महत्व स्कायरा 11 वाल संघाला देखील माहिती आहे. इथून मात्र काय घडतंय काय बिघडतंय येणारी वेळ आणि येणारा काळ सांगून जाईल. हो यावेळेस लॉफ केलाय चेंडू, बराच काळ हवेमध्ये फिल्डर आहेत. जजमेंट सेकंड अटेम्प्टला झेल ड्रॉप होतीये, परंतु 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. इथे मात्र कॅच कोणाची सोडली आहे? अजय पाटील या फलंदाजाची कॅच ड्रॉप होतीये मैदानामध्ये. कॅच ड्रॉप होत असताना 2 धावा सहजरित्या धावून काढल्यात आणि 14 धावा धावपळकावरती लागत आहेत. आता येणारे 14 चेंडू आणि 25 धाव संख्येची गरज असणार आहे. इथून मात्र अजय पाटील नामक फलंदाजाला जीवनदान देण्याचं काम केलंय ते स्कायरा 11 वाल या संघानं. 14 चेंडू 25 धावा. पुन्हा एकदा तयार प्रतीक. ओ स्लोवर होता यावेळेस. सन्मान दिला या चेंडूवरती आणि मिळतीये ती सिंगल धाव. आता येणारे 13 चेंडू आणि 24 धाव संख्येची गरज असणार आहे. या ओव्हर मधील शेवटचा चेंडू असणार आहे. या चेंडूवरती आलाय आकाश चोरगेच्या बॅट मधून आलाय हा षटकार. या षटकाराच्या साहाय्यानं धावपळकावरती धावा लागल्यात. 21 धावा. एका ओव्हर मध्ये 2 षटकार लागवेल, त्यासाठी सरळ 2 षटकार जो लागवेल त्यासाठी 500 रुपयाचं इनाम असणार आहे. नारायणजी मात्रे बेलवली. कसेही 2 षटकार मारा, 500 रुपयाचं इनाम परतावा. लगातार लागोपाठ 2 षटकार ज्याच्या बॅट मधून येतील बेलवली संघासाठी. लागोपाठ 2 षटकारासाठी 500 रुपयाचं इनाम असणार आहे बेलवली संघाच्या या दोन्ही फलंदाजांसाठी. नारायणजी मात्रे एक कट्टर समर्थक बेलवली संघाचे. बराच काळ बऱ्याच वर्ष मी त्यांना पाहत आलोय. बेलवली संघासाठी चांगले सपोर्ट असतं. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय जिथे जिथे स्पर्धा असतात जिथे तिथे ते उपस्थित असतात. घनश्याम बाप्पन भरपूर टाइम घेतात, थोडंसं सहकार्य आपल्याकडून अपेक्षित आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटक टाकले गेले पाहिजे, त्याकडे देखील लक्ष असू द्या, कारण भरपूर वेळ या मॅचला चाललाय. चांगली बॅटिंग मैदानामध्ये करत असताना 2 बॅट्समन, एका साईडला अजय पाटील आणि त्याला साथ देत असताना आकाश चोरगेला आपण पाहतोय. नारायण शेठ मात्रे यांच्याकडून सलगच्या 2 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल त्या अजय आणि आकाशसाठी. फटका चांगला ऑन साईडला खेळत लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र 1 धाव अर्जित केली जात आहे. एका धावेने 22 धावा धावपळकावरती लागतायत. चांगली फिल्डिंग होती त्या ठिकाणी. घनश्याम होत्या. चेंडू अडवतील फेकतील तोपर्यंत मिळती ती एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धावपळकावरती धावा आहेत त्या 22. आता येणारे चेंडू असतील 11 आणि 17 धाव संख्येची गरज असणार आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आकाश चोरगे ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलेला आहे, परंतु यावेळेस बीट झाले आहेत फलंदाज आकाश. आकाशला चेंडू काही समजला नाहीये. टप्पा खाल्ल्यानंतर वळण घेणारा चेंडू होता.
आणि अजून एक निर्धाव चेंडूची सांगता होती या सुजल घरत. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून अजूनपर्यंत आपण पाहतोय. आता येणारे 10 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज असणार आहे. हो यावेळेस लॉप केलाय चेंडू, बराच काल हवेत स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर केलंय. धक्का क्रमांक पहिला लागतोय गावदेवी बेलवली संघाला. नक्कीच आता येणारे चेंडू असतील 9 आणि 16 धावसंख्येची गरज असणार आहे. वैयक्तिक सुजलचा आपण विचार करायला गेलो तर फलंदाजी करत असताना 6 चेंडूंमध्ये 15 धावसंख्येचं न्यू बॅटर सूरज सावंत मैदानामध्ये दाखल झालेला आहे. इनेट नंबर 3 वरती माफी 9 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. थोडीशी स्कोरिंग मिस्टेक होती परंतु सॉल्व्ह झाली आहे. यावेळेस स्लॉप केलाय घनश्याम त्या ठिकाणी आहेत. लगातारच्या दुसऱ्या चेंडूवरती सुजल घरत याला मिळतीये गोल्डन विकेट सूरज सावंतच्या माध्यमातून. बात करण्यात यश आलंय ते सुजल घरतला. सूरज घरतने पाठीमागच्या मॅच मध्ये देखील दर्जेदार गोलंदाजी केली होती. फक्त 1 धावाचं षटक सुजलने पनसडोंगरी संघाच्या विरोधात टाकलं होतं आणि तशीच सुरुवात मात्र बेलवली टीमच्या विरोधात करताना आपण पाहतोय. अजूनही मात्र 17 धावांची गरज आहे. 39 धावा देखील इथे कटिंग करताना आपण पाहतोय स्कायरा 11 वाळ टीमला. दर्जेदार गोलंदाजीचं पाठदर्शी घनश्यामने चांगलं षटक हाताळलंय आणि त्या पाठोपाठ आता सुजल घरत देखील चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करताना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. नौका फलंदाज प्रणित गायकर मैदानामध्ये दाखल झालेला आहे. आता येणारे 8 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज असणार आहे. इथून मात्र अजूनपर्यंत सामना कोणाच्या बाजून गेलेला नाहीये. येणारे 8 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. 17 धावसंख्येची गरज असताना प्रणित गायकरच्या पहिल्या चेंडूवरती येतोय मिड विकेट रिजनला षटकार. अजून जर एक षटकार सलगचा आला तर नारायणजी मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच सामना क्लोज मॅटरमध्ये. येणारे 7 चेंडू आणि आता मात्र गरज आहे ती 11 धाब्यांची. बरसला जातोय प्रणित गायकर मैदानामध्ये. यावेळी क्लास दाखवला जातोय समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या डोक्यावरून आलाय बिग हिट षटकार. एक रन आणि 2 विकेट आणि लगातार 2 षटकार प्रणित गायकरच्या बॅट मधून. व्हॉट अ ऑलराऊंडर परफॉर्मन्स मैदानामध्ये गावदेवी बेलवली संघाला करत असताना प्रणित गायकर आणि प्रणित गायकर याला 500 रुपयाचं इनाम नारायणजी मात्रे यांच्याकडून देण्यात येईल. नक्कीच लगातार 2 षटकारासाठी 500 रुपयाचं इनाम लावलं होतं आणि ते इनाम इथे 12व्या संघाकडे जमा झालेले आहेत. नंतर येऊन नक्कीच स्पीडअप करायचं आहे तर मॅच चालू ठेवायची आहे अंपायर. आता येणारे चेंडू आहेत 6 आणि 5 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय धीरज पाटील. इथून मात्र काय घडणार काय बिघडणार. येणारे 6 चेंडू सांगून जातील. 6 चेंडू 5 धावसंख्ये डिफेंड होतील की चेस होतील. धीरज पाटील राईट आर्म ओव्हर दी विकेट. ओ चांगला चेंडू होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक लगावलाय
यावेळेस फिल्डर आहेत त्या ठिकाणी मिळते सिंगलला डबल कन्वर्ट करायचं होतं, परंतु काय घडलंय मैदानामध्ये, जिथे एक धाव होती तिथे सहजरित्या 2 धावा मिळाल्या. इथे मात्र या 2 धावेने संघाचं धावपळक जाऊन पोहोचले ते 36 या आकड्यावरती. अजूनही 4 धावसंख्येची गरज असणार आहे, माफी असावी 3 धावसंख्येची गरज असणार आहे. असाच सामना मात्र 40+ गटाच्या विरुद्ध रंगला होता. नावड्याच्या विरोधात बेलवलीच टीम होती आणि 5 चेंडूमध्ये 3 धाव्यांची गरज असताना तो सामना चॅलेंजर बेलवली टीमने गमावला होता. परंतु इथे मात्र काय घडेल, अजय पाटील कशा रीतीने खेळ करेल. हो चांगला चेंडू आहे, बराच काळ हवेत मध्ये चेंडू आहे. फिल्डर आहेत त्या ठिकाणी आणि अजय पाटील झेल बाद मैदानाच्या बाहेर जात असताना अजय पाटीलच्या पारीचा होतोय अंत. होते की काय मैदानामध्ये 5 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज असताना चॅलेंजर बेलवली टीमने सामना तिथून मात्र गमावला होता. इथे मात्र आता 4 चेंडू आणि 3 धावा कंप्लीट करायच्यात. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये अनुज पाहायला गेलं जातं तिथं सिंगल डबल काढून जर मॅच विनिंग होत असेल तर तुम्हाला मोठे फटके खेळण्याची काय गरज. ग्रामीणमध्ये प्रत्येक खेळाडू मोठा खेळाडू 1 धावेला मात्र महत्व न देता मोठा फटका मारून मात्र फिनिश करण्याच्या नादात मात्र थोडासा कुठेतरी संघाला अडचणीत आणत असतो. नक्कीच गीतेश सर, हिरो बनण्याच्या नादात माणूस कधी कधी झिरो देखील होऊन जातो. इथे मात्र एकेरी आणि दुहेरी धाव्यांना जेव्हा प्राधान्य द्यायचं असतं तेव्हा देत नसतो. फलंदाज चौकार आणि षटकाराच्या मार्गाला लागत असतो, परंतु इथे आता मात्र 4 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे. राकेश म्हात्रे ऑन स्ट्राईक असणारा एक जुना जाणता खेळाडू आहे गावदेवी बेलवली संघासाठी. हो यावेळेस डिफेन्सिव्ह क्रिकेट मैदानामध्ये, परंतु काय घडतंय, एक डॉट चेंडू येतोय मैदानामध्ये. आता येणारे 3 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज असणार आहे. कंपल्सरी चेसिंग अँड कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा देखील नियम असणार आहे. 3 चेंडू असा हा सामना मैदानामध्ये चालू आहे. 1 चेंडू 1 धाव. नक्कीच सर्व प्रेक्षक देखील उठले आहेत की 1 चेंडू आणि 1 धाव. आता तरी आता देव कोणाला पावतोय, गावदेवी बेलवली संघाला की स्कायरा 11 वाज संघाला. देव कोणाच्या बाजूने आहे, मात्र जिंकेल तो क्रिकेटचा खेळ. 1 चेंडू 1 धाव. ओल्ड इज गोल्ड राकेश म्हात्रे ऑन स्ट्राईक आहे. एका बाजूला नवतरुण धीरज पाटील आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. डिफेंड की चेस काय होतंय मैदानात. 1 चेंडू 1 धाव संख्येची गरज आहे. हो चांगला चेंडू डिफेन्स केला. इथून मात्र गावदेवी बेलवली संघ विजय झाला या सामन्यामध्ये आणि मॅच विनिंग स्ट्रोक राकेश म्हात्रे यांच्या बॅट मधून आपण पाहिली. एक सिंगल धाव, जिथे 1 चेंडू मध्ये 1 धावची गरज होती तिथे मात्र राकेशने सन्मान देत असताना 1 धाव चेस केली आणि आपल्या संघाला विजयी केलं. चला लाईन अप करा आणि दोन्ही टीमने मैदान सोडा आणि दोन्ही संघाच्या संघनायकाला पाळी संघाचा संघनायक आणि गावदेवी